means like that. This is girl English. हे मी एकदम चकाचक ठेवलंय. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारचं नाश्ता आहे उपमा म्हणजेच उपीट. नाश्ता आहे उपीट आणि तुम्ही सगळ्यांनी या नाश्ता करायला असाच तुझा टोन आहे ना. हो मित्रांनो, आणि आज खरं तर परिचय तब्येत बिघडली. आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. ती तुम्ही ती गोष्ट- शांतपणे नाही का? कशी अरे वाटली? ऐकू नाही वाटली. नाही, कशी वाटली गोष्ट? गोष्ट सांगून झालेली आहे, मग कशी वाटली गोष्ट नक्की सांगा घाण. तर आज परिचय तब्येत खरं तर बिघडलेली आहे, त्यामुळे आज ती स्कूलला नाही जाणार. मी एकटा जाणार आज. आज गणेश एकटा जाणार आहे. गणेशला म्हणालोय तुझी पण तब्येत बिघडली वाटतं. हा, बिघडो सुट्टी काढायसाठी बिघडो. नाही असं नाही, चांगलं आहे इंटेन्शन. तेच की हिच्या जवळ राहायला. हिला असं मला असं लांब पाठवू वाटत नाही ना हिला, हे नाही. उपीट दिलंय की हा काय. चलो, तर या सगळेजण उपीट खायला म्हणणार. नुसतंच बोलवते नुसतं बोल. मित्रांनो कधीही घरी या आमच्या, फक्त ऍड्रेस सांगत नाही. नाही असं नाही, या आम्ही सांगू. Always welcome असेल. जर तुम्हाला आमच्या खरोखर घरी येत असेल तर DM करा. इन्स्टावरती करू शकताय, FB वरती करू शकताय. आणि काय आता पुढं तुमची इच्छा. नमस्कार मित्रांनो, राम राम. तर मम्मी ड्रॉइंग काढत आहे. ड्रॉइंग काढत आहे आणि मी पिक्चर बघत आहे. येस, आणि बाबा पिक्चर बघत आहे. आधी दादो बॅटल काय तर असं नाव आहे तिचं. येस, आणि मी पण इकडे पण लक्ष देते, तिकडे पण लक्ष देते. मी बोंबलत फिरत आहे. येस, माझं आवडतं काम जे आहे ते मी करतो. मी आज आजारी असल्यामुळे स्कूलला गेली नाही आणि आज दवाखान्यात जाऊन आल्या. डॉक्टरने सांगितले की उद्या पण स्कूलला पाठवू नका, त्यामुळे जाम खुश आहे ती. हे की नाही? येस, जाम म्हणजे खूप. याला बाहेर आहे तुमचं. आमच्या वेळेस आहे ना, आम्ही पोटात दुखायला म्हणलं तरी आम्हाला लाथा घालून बाहेर काढायचे. चल बाहेर, चल शाळेला म्हणायचे. दुखते पडत म्हणायचं. हा, दुखते पोटात. बर, शाळेत येतो तुझ्या काय करायचं जा, असं करायचं. आणायला येतं तुला. हा, बाहेर आहे तुमचं. तर मम्मी कृष्ण आणि राधाची ड्रॉइंग म्हणजे असं कृष्णानं असं राधाचं पाय धरलाय असं काढताय. रिस्पेक्ट. रिस्पेक्ट. येस. चित्र कम्प्लीट झाल्यावर वाव. कम्प्लीट झाल्यानंतर पुन्हा एकदा दाखवतो. येस, कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा एकदा दाखवतो. ड्रॉइंग कंप्लीट झाली आहे आणि हे अशा पद्धतीचं ड्रॉइंग आहे जे मम्मानं काढली आहे. कसं वाटलं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा, नक्की सांगा. सांगा. ह्याच्यात कलर केल्याशिवाय तुम्हाला फायनल लुक कळणार नाही. कलर केल्यानंतर एकदा तुम्हाला दाखव. येस, चलो चलो कलरला बसतो. कलर द्या आधी आम्हाला. त्याशिवाय कसं बसणार आम्ही कलरला? हे घ्या कलर सूट. छोटे सूट आहे, केस आहे की तुमचे मग त्यात आमचा बसण्यासाठी. येस, स्केच पेन्स, हे ऑइल पेस्टल्स, हे वॅक्स क्रेयॉन, हे कलर पेन्सिल्स आहेत आणि हे आहे बुक. आय थिंक सो. हे कलर पेन्सिल किती छान ठेवलंस का तुला. ऑइल पेस्टल. ऑइल पेस्टल कसलं भारी ठेवल्यास. हे बघ, हे मी एकदम चकाचक ठेवलंय. किती वर्षाचं आहे आणि ते आत्ताच घेतलं तर ते 10वी पर्यंत वापरायचं. ते संपलं तर काय करायचं. नाही संपते मग नाही वापरून. नाही आय लाईक ड्रॉइंग्स. या यू लाईक ड्रॉइंग, आय नो, बट नीट ठेवणं पण इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी नाइस इंग्लिश. हमारा इंग्लिश मीडियम इंटरनेशनल लेवल स्कूल आई एम गोइंग. गणेश, आई एम गोइंग इंटरनेशनल स्कूल. That's why My English. your English is so high
High level. High level. My pronunciation is very There's British pronunciations, that's why British you, में फीका in पड़ जाएगा in front of me, yeah, in front of you. me. British by fika in front of me. Yeah, yes. Also, then I'm Fika in front of you. We should talk in English. We should talk in English. We should Walk in English. walk in English. We should eat We in should English. walk in English means like that. This is girl English. This is not boy English. My English. Your English. And your English is You speak very well English because your school teacher is saw our video. yes. That's why don't That's why you mistake. have to talk in English. हे वेगळंच येल्लो आलंय असं डार्क मधलं येल्लो नाही याचं. आता दिसणार नाही तुला वाळल्यावर. तर मित्रांनो रात्रीचे 9:30 वाजल्यात. छुटकी आवरावरी करायला पूनमने पेंटिंग केले. थोडंसं बॅकग्राऊंड राहिले पण एवढं भारी केले ना. आत्ताच एवढं भारी वाटायला लागले तर नंतर मग केवढं भारी वाटेल हे की नाही मित्रांनो. बघा हे चांगलं आहे थीम. ॲक्च्युली बघून काढल्या पण छान काढल्या. ते रिस्पेक्ट थीम आहे ती रिस्पेक्ट हे की नाही पुणे. आणि आता आम्हाला कोणाला भूक नाही आहे कारण आम्ही स्कूलमधनं आल्याला जेवलो आहे. त्यामुळे पूनम माझ्यासाठी माझ्या आवडीचा शिरा करत आहे. शिरा शिला शिला या शिला आवडीचा माझा शिला. मला वाटलं असं मध्ये शिला की जवानी. अरे चांगलं होतं हे पण. शिला 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 की जवानी. तुला आज कधी नाही ते न सांगता सगळं आवरा लागले. यो तुझं यो काय मत आहे आवरायचं नाही काय? अगं आवर. माझं मत आहे की आवर. तुझ्या मागे लागायला लागते. हा कसं कसं आवर आवर मस्त. पिल्या आता एकीने कमेंट केली होती की पोरगीला मस्त म्हणत जाऊ नका. तुला काय वाटतं ह्यावर? म्हणावं लाडूनच म्हणताय ना. लाडा ना कसं म्हणतोय? ए मशे. तर हे लाडा म्हणते. हे माझं प्रेम आहे त्याच्यावरच. प्रेम व्यक्त करण्यासाठी. हा आपण असं म्हणतो की नाही ए चिऊ उठ की किंवा माऊ असं म्हणतो की नाही आपण. ठमे असं म्हणतोय. मग मशी म्हणण्यात काय वाईट. आणि म्हस काय म्हस म्हणजे तुम्हाला काय सांगू का. म्हस ही आपली आई असते. आपण तिचं दूध पितो की नाही मग आपल्या आईसारखीच झाले का नाही. वा नाही सिरियसली. सिरियसली हां खरंच आहे. थिंकिंग छान आहे तुझं हे सांग. थँक्स. दूध कोण पाजतं? आपली आईच पाजते ना. ती सुद्धा दूधच देते ना है की नाही. मग ही माझी आई. पूनमने अनेक पेंटिंग काढलं होतं आणि खूप दिवस झाले. खरं तर त्याला मी फ्रेम करणार होतो पण काही कारणानं ते फ्रेम करायला टाकलं नाही मी. थांबा पुणे ड्रॉवरमध्येच आहे ना. हाय 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 हाय. मला दाखवते पेंटिंग. मला आवडलेलं ते पेंटिंग. तर हे आहे ते पेंटिंग. ढांटडॅन. थांबा दाखवते नीट कसं आहे पेंटिंग. एकदम फ्रेम करण्यासारखं काढले की नाही तिने. एवढे डिटेलिंग बघा. हे छोटं घर हे परीने तिचं नाव टाकलं. काढल्या मम्मीनं आणि नाव टाकलं कोणाचं तिचं. छान केले खरं आहे की नाही. मस्त आहे. आणि नाव वर नसते रे खाली असते नाव. इथे साईन असत्या सायन खाली असते. बाळाने माझ्या वर काढले. हा बाळ हुशार आहे तसं ठीक नाही. काय करायलायस? का करालो मी होय काय माहितीच नाही मला. काय सांगतोस का? तुला जर बोलायचं पुढे पुणे पाणी देऊ.
नको बनव. जरा तू विचारलास हेच लय आहे माझ्यासाठी. ओ गणू तू विचारलास लय हे झालं. आता दिलायस पुणे मला शिकवूच करशील. म्हणजे कुठं तर तू गेली बिलीस माहेरी बिहेरी. आता नाही नंतर, आता नाही नंतर. हा शिकव काय मला. हळूहळू चपात्या पण शिकतो मी, है की नाही. तर मग माझं तू चपाती शिकव. का ग असं बोलतास. नवऱ्याला मोटिवेट करायचं का. नवऱ्याला परवा जरा ये म्हटलं कनिक्ष मळायला शिकवतो. आता नको, उद्या उद्या नको, परवा. तर मित्रांनो शिरा तयार झालेला आहे. त्याचा कुठं दिलाय? हा 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 बघून त्याचं शायनिंग बघून असं वाटायला लागलं की हा वास बीस मस्त सुटलाय. तसं खावा वाटायला लागलाय. शिरा म्हणजे माझा जीव की प्राण आहे. होय काय? होय. तर मित्रांनो मस्तपैकी शिरा झालेला आहे आणि आम्ही आता खातोय. या खायला पटकन. तुम्ही म्हणाल रात्रीच कोण शिरा खाते, तर आम्ही खातोय. खाऊ वाटलं की करायचं, खायचं काय लाईफ मध्ये. बोलो शिरा खाय. या कॅमेरामधून बाहेर या, शिरा खायला या लवकर. तर मित्रांनो मस्तपैकी आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही झोपतोय कारण सकाळी लवकर उठायचं आहे. सकाळी लवकर उठून परत चुटकी अभ्यासाला बसणार आहे आणि पूर्व काय स्वयंपाकाला लागणार कारण सकाळ सकाळी कसं आम्हाला लवकर जायचं असतं. तर आजचा ब्लॉग आपण हा इथंच खतम करतोय आणि परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. हा बघत राहा. पा पा पा. चलो बाय बाय, गुड नाईट मित्रांनो.